नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2020 या वर्षात STIच्या एक्झामला हे आलेलं उदाहरण आहे. जया आणि किम या दोन पॅराशूटर्सनी विमानातून ते एकक उंचीवर असताना उड्या मारल्या. म्हणजे जयाचं विमान पण आणि त्या किमचं विमान पण एक उंचीवर असताना दोघांनी तिथूनच उड्या मारल्या. म्हणजे तिथून जमिनीवर येताना त्यांनी कापलेलं अंतर याचं पण एक एकक असेल, तिचं पण एक एकक असेल. राईट. दोघांनी कापलेले अंतर प्रत्येकी एक एकक आणि म्हणून अंतर कसं आहे, स्थिर आहे. आता पुढे काय म्हणलेलं आहे, उड्या घेतात दोघांच्या छत्र्या उघडल्या. काही देणं घेणं नसते या पॅराशूटच्या छत्र्या उघडल्या का नाही उघडल्या, खाली येऊन मेल्या, काय देणं घेणं नाही. ते आपल्याला एका वेगळ्या वातावरणामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी अशा प्रश्नांची निर्मिती केली जाते. मग खास करून मागच्या 3-4 वर्षामध्ये प्रत्येक पेपरमध्ये असा एखाद दुसरा प्रॉब्लेम असतो. कोकणातून रेल्वे चालली डोंगरावर वगैरे असं म्हणलं की माणूस थोडासा गणितापासून दूर जातो, तेच फील करत असतो. राईट. आणि जयाचा जमिनीवर येण्याचा वेग ताशी 10 एकक आहे. म्हणजे जयाच्या बाबतीमध्ये एका तासात 60 मिनिटांमध्ये ती खाली 10 एकक येते. म्हणजे तिला एक एकक अंतर खाली यायचं असेल तर किती मिनिटं लागणार आहेत? 6 मिनिट लागणार आहेत. आता त्यांनी काय सांगितलंय, किम जयाच्या तुलनेत 3 पट मंद गतीनं येते. किम आणि जया त्यांचा वेग जयाच्या 3 पट गतीनं मंद आहे. म्हणजे जया जर 3 न येत असेल तर ती 1 न येते. मंद आहे म्हणजे तिचा वेग कमी आहे 3 पट. राईट. मंद आहे किंवा मग 3 पट फास्ट आहे. ही 3 पट फास्ट आहे जया. कळलं? मग वेग आणि वेळ एकमेकांसोबत व्यस्त चलनामध्ये असतात. हे इकडं 3 आलं तर इकडे 1 होत असतं. आता जयाचा वेळ आपल्याला माहिती आहे 6 मिनिट आहे. 1 भाग बरोबर 6 मिनिट, 3 भाग बरोबर किती मिनिटं होतील? 18 मिनिट होतील. आणि आपल्याला विचारले काय, जया जमिनीवर उतरल्यानंतर जितक्या वेळानंतर किम खाली येईल, म्हणजे त्या दोघांना ती उतरल्याच्या नंतर हिला उतरायला लागलेल्या वेळेतला ते फरक विचारलाय. ह्याच्यातल्या वेळेतला फरक किती आहे? 12 मिनिट आहे. बस एवढंच गणित होतं. STA 2020च्या एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. कळतंय? अत्यंत सोपा, साधा, सरळ प्रश्न होता. आपण जेव्हा अंतर वेग वेळ अशा टॉपिकवरती उदाहरण सॉल्व्ह करत असतो ना, तेव्हा अंतर कॉन्स्टंट आहे का, वेळ कॉन्स्टंट आहे का, वेग कॉन्स्टंट आहे का, याचा आधी अवलोकन करून घ्यायचं. ते प्रॉब्लेम वाचताना समजून घ्यायचं. यापैकी कोणी जर कॉन्स्टंट असेल तर तो प्रॉब्लेम इझी होऊन जातो. नसेल तर त्याला कसं बिझी ठेवायचं तेही माहिती असते आपल्याला. राईट. तर याला नीट समजून घ्या. हा भविष्यात क्लरिकल कॅडरच्या एक्झामला ॲज इट इज रिपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या एपिसोडला आपण इथंच थांबूया. याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.